तळेगाव ते शिक्रापूर महामार्गाचे सर्वेक्षण 2 खासगी कंपन्यांनी सुरू केले आहे। पुढील 7 दिवस हे सर्वेक्षण सुरू राहणार असून वाहन चालकांकडून विविध माहिती गोळा केली जाणार आहे। या सर्वेक्षणाचा अहवाल भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला म्हणजेच NHAI यांना दिला जाणार आहे। राज्यातील सर्वात व्यस्त महामार्गापैकी एक महामार्ग म्हणून शिक्रापूर तळेगाव मार्गाचा समावेश होतो। या महामार्गाच्या रुंदीकरणाचा प्रस्ताव गेल्या अनेक वर्षांपासून लाल फितीत अडकलाय। परिणामी या महामार्गावर वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस गडद होतीये। अपघातांचं प्रमाणही वाढलंय। महाराष्ट्र शासनाने या महामार्गाच्या विस्तारीकरणाची घोषणा केली आहे। यासाठी 4,206 कोटी रुपये मंजूर झाल्याची घोषणाही केली आहे। महामार्गाची निविदा प्रक्रिया मात्र अजून काढलेली नाही। तत्पूर्वी महामार्गाचा आराखडा तयार करावा लागणार असून यासाठी विविध कंपन्यांनी त्यांचे सर्वेक्षण सुरू केले आहे। हा आराखडा NHAI ला सादर केला जाणार आहे। त्यानंतर निविदा प्रक्रिया राबवली जाणार आहे। मात्र महामार्गाच्या विस्तारीकरणासाठी गेले अनेक वर्ष केवळ घोषणाच होत आहे। तसेच गेल्या काही वर्षात अनेक सर्वेक्षण झालेत, मात्र महामार्गाच्या कामाला प्रत्यक्षात अजूनही सुरुवात होत नसल्याचं स्थानिकांनी सांगितलंय। तळेगाव ते शिक्रापूर महामार्गाचे सर्वेक्षण करताना महामार्गावरून दिवसभरात होणारी वाहतूक, गर्दीच्या वेळेस किती वाहने जातात, महामार्गावरून जाणाऱ्या वाहनांचे प्रकार, उदाहरणार्थ कार, ट्रक, बस ही वाहने कुठून कुठे जातात, किती किलो वजनांपर्यंतची वाहने या महामार्गावरून जातात, याबाबतचे सर्वेक्षण केले जाणार आहे। हे सर्वेक्षण करण्यासाठी खासगी कंपनीने म्हाळुंगे पोलीस स्टेशन आणि चाकण चौकात कॅमेरे सुद्धा बसवलेत। या कॅमेऱ्यांद्वारे वाहनांची मोजणी केली जाणार आहे। तसेच कंपनीचे प्रतिनिधी या महामार्गावर पुढील 7 दिवस विविध ठिकाणी थांबून वाहनांना थांबवून चालकांकडून वाहन कुठून आलं, कुठे चाललंय, आठवड्यातून, महिन्यातून किती वेळा या महामार्गावरून प्रवास करता, महामार्गावरून प्रवास करण्यासाठी किती वेळ लागतो, यासह विविध माहिती गोळा केली जाणार आहे। तसंच महामार्गावर वाहनांचे वजन मोजण्यासाठी यंत्र सुद्धा बसवले जाणार आहे। महामार्गावरून जास्तीत जास्त आणि कमीत कमी किती वजनाची वाहने जातात याची नोंद आता केली जाणार आहे। महामार्गावरील वाहनांचे सर्वेक्षण करून नवीन महामार्ग किती रुंदीचा असावा, महामार्ग कसा असावा, रस्ता बनवल्यानंतर तो जास्तीत जास्त काळ कसा टिकेल याचा पूर्ण अहवाल NHAI ला दिला जाणार आहे। यापूर्वी देखील या महामार्गावर अशा प्रकारे सर्वेक्षण करण्यात आलं होतं।